सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता वाजले आहेत 11:15 आणि एवढा लेट ब्लॉग करण्याचं कारण असं आहे कारण की माझे मम्मी पप्पा आता गावी चालले आहेत आणि त्यांना मी माझ्या घरापासून सोडायला जाणार आहे दादर स्टेशनपर्यंत. 1103 तुतारी एक्सप्रेस ही ट्रेन असणार आहे. तर आता टायमिंग आहे 12. तर लगेच आता फटाफट बुकिंग हे करतो, कॅब बुकिंग, आणि मग आम्ही जाऊ. तसं मी हायलाईट्स पूर्ण या व्हिडिओच्या थ्रू दाखवेन तुम्हाला. ओके. तर हॅलो गाईस, आता आम्ही कॅब बुक केली आहे. कॅब येणार आहे आता. तर ही आहे माझी मम्मी. हाय कर. हाय. तर आता सामान आहे बघा, एवढं सामान भरलेलं आहे. तर पुढचं दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. कॅब आलेली आहे, सगळं सामान ठेवलं आम्ही कॅबमध्ये. आता मी पण बसून घेतो. कॅबमध्ये बसलो. पहिला आधी सीट बेल्ट लावून घेतो, ते खूप इम्पॉर्टंट आहे. इस्माइल के इधर जाएंगे ना डायरेक्ट, इतना घूम के जाने से ऑल सीट बेल्ट लावलं आणि मम्मी पप्पा पण बसलेत मागे. चलो गाईस, आता आम्ही बँड्राला पोहोचू आणि ट्रेन आहे 12 वाजताची. ट्रॅफिक तर अजिबात नाही. बँड्रा क्रॉस के अच्छा, बँड्रा क्रॉस केलं काय? सॉरी बँड्रा क्रॉस केलं जस्ट. आणि ट्रॅफिक पण एवढं काय नाही. तर किती ते मॅपमध्ये पण 16 मिनटात दाखवतात. तर स्वामीनारायण मंदिर तिकडे आहे ना, तिकडे आम्ही पोचू. मग तुम्हाला पुढचं अपडेट सगळं व्हिडिओमध्ये देईन मी. वाला सब लग रहा है घर इधर ही कराना है। यहाँ पहुंचे ये अभी कौन सा एरिया है? माहिमा ये माहिम है क्या? आगे जाके क्या आएगा अभी? चर्च, माहिम चर्च। अभी अच्छा, हाँ, चल जाएगा क्या? तर आता आम्ही ते सिग्नलला आमची गाडी थांबली आहे आणि तुम्हाला इथे वरती रेड कलरचा क्रॉस दिसत असेल, तेच माहिमचं चर्च आहे. खूप फेमस चर्च आहे इथे. आम्हाला दाखवतो तुम्हाला, झूम करून. हे बघा, बाबा फालुदा। तर काय इथे बाबा फालुदा. इकडे खूप छान फालुदा मिळतं. सगळे लोक इकडेच येतात खायला फालुदा. समोरच आहे सेना भवन. तर आम्ही आता इथे पोहोचलो आहोत. थोड्याच वेळात दादर स्टेशनच्या जवळ पोहोचू आम्ही. ब्रिज बंद कर दिया। चालू है अभी। त्यात फ्रायडे आहे ना, तर सगळे निघाले असतील. नहीं, वहाँ लगता गाड़ी खराब हुआ है। अच्छा, ब्रिज के बीच में गाड़ी खराब हुआ है, इसके लिए ट्रैफिक है। इसलिए ट्रॅफिक आहे का? किती ट्रॅफिक आहे बघा. तर आम्ही पोचलो दादर स्टेशनला. आता फटाफट बॅग उतरवून प्लॅटफॉर्मवर जाऊन उभं राहतो, ट्रेनची वाट बघत. आता आलो आहेत आम्ही दादरच्या मेन ब्रिजवरती. हां, हो, पार्टी येणार. तर काहीच आता आलो आहेत आम्ही दादरच्या मेन ब्रिजवरती आणि इंडिकेटरवर बघितलं आहे की ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार. तर इकडेच येणार आहे, 11 नंबरवरती. तर वेळ आहे तसा, त्यानंतर जाऊ. आणि बिचारी माझी मम्मी दमली पायऱ्या चढून. जमलीच ना गं, सगळ्यांसमोर नाही बोलणार. गाईच मम्मी पप्पांना बसवलं इकडे गाडीमध्ये. ट्रेन चालू आहे 10 मिनिटांनी. सगळ्यांना गावी जाताना बघून मला पण जाण्याची इच्छा होते गावी, बट नाही, एक्झाम मुळे जाता नाही मिळेल. बट ठीक आहे, नाही. तर मित्रांनो, अजून ट्रेन सुटली नाही आहे. थोडा वेट करतो मी पण. जशी ट्रेन निघेल तसं मी पण निघतो. मी एकटाच जाणार, दोघं ट्रेनने निघेल. तर त्याचा प्रवास पण तुम्हाला मी शेअर करेन तुमच्यासोबत. त्याचं मेन आहे खूप, ते दाखवायचंच आहे तुम्हाला. कारण की रात्रीचं पूर्ण वेगळीच वाईफ असते इकडे. हा सर्वात बिझिएस्ट स्टेशन आहे मुंबईमधला दादर. आणि रात्री पूर्ण चेंज सिच्युएशन, पण जास्त माणसंच नाही. तर या जस्ट ट्रेनच्या बाजूला ही अमृतसरला जाणारी ट्रेन आहे. फोन कर, ट्रेन निघाली आहे. पप्पांनी पण बाय बाय केलं.
ते बाहेर आलेले बघायला मला. तर आता मी पण जातो. डबल 1003 तुतारी एक्सप्रेस दादरवरून डिपार्चर होते. तर मी पण जातो आता गाईस. वरती जाऊन प्लॅटफॉर्म चेंज करतो आणि लोकल ट्रेनसाठी वाट बघतो. आता करंटली वाजलेत 12. बघूया आता कोणती ट्रेन भेटते. तर मी आता तिकीट काउंटरवरनं तिकीट काढली आणि सेंट्रल लाईनच्या इकडे सगळे प्लॅटफॉर्म आहेत. तर आता मी वेस्टर्न लाईनसाठी जातो आहे. तर मी पोचलो आहे जोगेश्वरीला आणि डोळ्यावर खूप झोप आहे. मित्राला कॉल करून मी खाली बोलवलं आहे स्कूटी घेऊन. तो आला आहे स्कूटी घेऊन. स्कूटीवर बसणार, सरळ घरी जाऊन बेडवर झोपून देणार. तर आता इथेच व्लॉग एंड करतो मी. तर तुम्ही सांगा कसा वाटला व्लॉग आणि जर आवडला असेल तर कमेंटमध्ये एक चांगलीशी कमेंट लिहा. या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.